उपोषणाला बसावं लागतंय। खरं तर उपोषण हे लोकशाहीमधलं सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेणारं खूप मोठं या लोकशाहीमधलं वेपन आहे। पण या महाराष्ट्र सरकारनं परत एकदा आंतरवली सराटीमध्ये उपोषण सुरू झालं। आमच्या मनामध्ये इच्छा नसताना सुद्धा जर सरकारला उपोषणाचीच भाषा करत असेल, जर सरकारला काही जी आर काढायचे असतील बेकायदेशीररित्या आणि या महाराष्ट्रामधल्या 50 ते 60% दरम्यान असणाऱ्या ओबीसींचं हक्क आणि अधिकार काढून घ्यायचे असतील तर मग आम्हाला परत एकदा या वडीगोत्रीमध्ये उपोषण करायला लागतंय। खूप खेदाने नमूद करावंसं वाटतं। आज माझ्याबरोबर माझे सहकारी नवनाथाबा वाघमारे आणि अंबड तालुक्यामधल्या आणि वडीगोत्रीच्या परिसरामधल्या पंचक्रोशीमधली सगळी माणसं, अगदी माता भगिनी, कष्टकरी माणसं आज या वडीगोत्रीमध्ये आलेली आहेत। या सगळ्या माणसांचं, या सगळ्या ओबीसी प्रवर्गामधल्या, विजयंती प्रवर्गामधल्या, एसबीसी प्रवर्गामधल्या या सगळ्या या ओबीसींचा आवाज या महाराष्ट्रापर्यंत, महाराष्ट्र गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचावा म्हणून आज आम्ही इथं उपोषणाला बसत आहोत। मी या सर्व मंडळींचा आभार व्यक्त करतो आणि विशेष करून वडीगोत्री गावच्या ग्रामस्थांचं आणि वडीगोत्री गावातल्या आमच्या सर्व मित्रमंडळींचं विशेष करून आभार व्यक्त करतो। आज गेवराई परिसर असेल, खूप तालुक्यात आजूबाजूचे खरं तर पैठण असेल, आजूबाजूच्या सर्व परिसरामध्ये माणसं येत आहेत। आज आमची सुरुवात झालेली आहे आणि या शासनाला आम्ही दाखवून देणार आहोत की ओबीसींच्या सुद्धा काही वेदना आहे, ओबीसींचा सुद्धा काही आक्रोश आहे। तुम्ही जर आमच्याकडे पाहणार नसाल तर इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला ज्या भाषेमध्ये उत्तर हवंय त्या भाषेमध्ये इथला ओबीसी बांधव उत्तर देईल। एकच पर्व ओबीसी एकजुटीचा